डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरबीआय कडून एक उपक्रम राबवला जातोय आणि जनजागृती सुद्धा केली जाते, ती म्हणजे सायबर फ्रॉड संदर्भात आणि बँकेच्या खात्यांमध्ये कशा पद्धतीने फसवणूक केली जाते या सगळ्या संदर्भातली जनजागृती सुरू आहे। त्याचबरोबर एक महत्वाचा उपक्रम सुरू आहे, तो म्हणजे ज्या काही फाटलेल्या नोटा आहेत त्या बदलवून दिल्या जातात। मी सध्या दादरच्या शिवाजी पार्कवर आहे आणि आपण इथे जर पाहिलं तर अनेक अनुयायांच्या ज्या काही नोटा आहेत, ज्या त्यांच्याकडे फाटलेल्या नोटा होत्या त्या बदलवून दिल्या जातात आणि आपण इथे जरी पाहिलं तर अनेक अनुयायी हे लाईन म्हणजे रांगेत उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी रांग लावलेली त्यांच्याकडून या नोटा ज्या आहेत त्या बदलून घेतल्या जातात। आपण जर पाहिलं तर ज्या काही फाटक्या नोटा होत्या त्या आता या महिलेने त्यांना दिलेल्या आहेत आणि आता त्याच्या बदले त्यांना चांगली ही नवीन नोट ही या महिलेला दिली जाईल। अशा पद्धतीने ज्या काही फाटक्या नोटा होत्या त्या बदलून देण्याचा हा उपक्रम इथे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आरबीआयच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो आणि त्यासाठी सुद्धा मोठी रांग ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच सगळ्या संदर्भात आपण जर बातचीत करणार आहोत, आपल्याबरोबर अधिकारी आहेत आरबीआयचे राजेश जाधव सर। सर, खरं तर एक अनोखा वेगळा उपक्रम आरबीआय कडून राबवला जातोय, जनजागृती आहे फ्रॉड संदर्भातली आणि फाटक्या नोटा बदलवून दिल्या जातात। काय नेमका या मागचा उद्देश आहे, काय या मागचा हेतू आहे? या ठिकाणी रिझर्व्ह बँक, SC, ST अँड बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आणि रिझर्व्ह बँक या दोघांच्या संयुक्त वित्तमंडळाने या ठिकाणी हा स्टॉल लागला जातो। या स्टॉल गेली जवळजवळ 30-35 वर्ष स्टॉल लागतो। मागील 10 वर्षापासून आम्ही या रिझर्व्ह बँकेच्या वतीने हा इथे कार्यक्रम करतो। त्याच्यामध्ये लोकांना इथे जे भारतातून येणाऱ्या नागरिकांना फाटलेल्या नोटा बदली करून देतो, नवीन नोटा देतो आणि मुख्य म्हणजे सुटी नाणी त्यांना बदली करून देतो, सुटी नाणी देतो त्यांना। आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या SC, ST संघटना आहे त्याच्या वतीने आम्ही नागरिकांना इथं आलेल्यांना मोफत पाणी वाटप करतो, मोफत बिस्किट वाटप करतो। त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचा जो हा उपक्रम आहे जाणकार बनो सतर्क रहो, तो जो उपक्रम आहे आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून, या बुकाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे काय तर लोकांना डिजिटल अरेस्ट केलं जातं, खोटं फसवणूक केली जाते, त्यांचा OTP घेऊन त्यांच्यावरून फसवणूक केली जाते, त्यांना लालच दिली जाते। अशापासून कसं वाचवलं जाता येईल तशा पद्धतीचा हा उपक्रम रिझर्व्ह बँकेचा आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आणि बऱ्याच ठिकाणी असे आम्ही अवेअरनेस करून ते कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत पोहोचवला जातो हा रिझर्व्ह बँकेचा कार्यक्रम। आतापर्यंत साधारणतः किती नोटा या बदलल्या गेल्या, काय आकडा? तर काल सकाळी हा 10 वाजता काउंटर लागलेला आहे आणि 3-3.5 लाख काउंटर बंद झालेला आहे। 4.5 ते 5 लाख काल आम्ही लोकांना बदली करून दिलेला आहे आणि आता आजच्या दिवशी हा जो काउंटर आहे तो 10-10:30 चालू झालेला आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आज चालू राहील, कारण आज 6 डिसेंबर आहे, लोक जास्त येतील म्हणून हा 5 तारखे 5 वाजेपर्यंत काउंटर चालू राहील। तर आम्हाला आज जास्तीत जास्त 10 लाख लोकांना 10 लाख रुपये आज आम्हाला बदली लोकांना करून द्यायचा असा आता आमचा उपक्रम आहे। लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? लोकांचा प्रतिसाद उदंड आहे। लोकांना असं म्हणतात की बरं झालं या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने या नोटा बदली करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण की आम्ही गावाखेड्यामध्ये असतो तिथे आम्हाला हा नोटा बदली होत नाहीत, तिथं आल्यानंतर आमच्या ह्या नोटा बदली केल्या जातात, त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं ते धन्यवाद मानतोय। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपण जर पाहिलं तर हा उपक्रमामध्ये आतापर्यंत साधारण 4.5 लाख ते 5 लाख नोटा या बदलल्या गेल्यात आणि त्याचबरोबर आर्थिक घोटाळ्यांपासून या समाजातील नागरिकांनी दूर राहावं यासाठी जी जनजागृती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली। पटनाट्य असेल, त्याचबरोबर काही पुस्तक आहे, यांच्या माध्यमातून आर्थिक घोटाळ्यांपासून कसं दूर राहावं या सगळ्या संदर्भात सुद्धा जनजागृती ही आरबीआय कडून केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।